आम्हालाच समजत नाही हा बिडवाडीला काय म्हणून. ते प्रॉपर गावातच करा ना काम. दिली आहे पिसे कामते साखर वांदे म्हणजे काहीतरी तुम्ही म्हणजे बहाणा करून तुम्ही घरी पण जाऊ शकता. आमच्या पिढ्यांना तर माहितच नसतं लाईट गेली आहे की नाही. गेली आहे. प्रॉपर वायरमन कामच करत नाही. हो सावंत साहेब खरं आहे की नाही. ऍक्टिव्ह नाही म्हणून ऍक्टिव्ह करा त्यांना. हे अशी उत्तरं देतात ना म्हणजे नेहमी मी असं नेहमी सांगतो ना तू बिडवाडीत आहे मी. प्रॉब्लेम अरे पण किती डेली आम्ही ज्या वेळी विचारतो तेव्हा हा दुसऱ्याच गावात सांगतो. वसंत बाबांना 6 वेळा फोन केले 6 दिवस केल्यानी एक लाईन घेऊन सांगितलं सर्व करत साहेब. तो एका सीडी घेऊन जाऊन बोलावलं तू बिचारा सीडी घेऊन जायचा आणि बसून राहायचा 12:30 मध्ये बाहेर गेले 6 दिवस सीडी घेऊन बसतो बोलाकडे जाऊन काल चालू केली 1 मिनिटामध्ये फोन केल्यानंतर 1 मिनिटात लाईन चालू केली. 6 दिवस बिचारा माणूस ऑफिसला 3 दिवस आला रिक्षा करून त्याला खर्च आला 3,000 रुपये 6 दिवसाला. 6 दिवस बोलावून बसतो. ते बघा मी काय केलं जे वायरमॅन काम करते त्यांना नोटीस काढली. मी पण जास्त पिरियड झाला मला 1च महिना झाला. ऐकून घ्या मला. जसं जसं माझ्यासमोर प्रॉब्लेम होते त्यातून योग्य सोल्युशन काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि पुढे येणाऱ्या काळात आपण ते हळूहळू एक गोष्टी याची करू. आता जसं ते त्याचे वायर चुकल्यात ते काही खूप मोठं काम नाही. एक वायर काढून इकडे जोडायची एक वायर काढून इकडे जोडायची. ते जर तुम्ही करत नसाल तर निश्चित आहे तुमचं स्टाफ 4 वर्ष त्यांच्या त्या लोकांना ठेवणार नाही सिस्टीम मध्ये. मी नोटीस काढून टाकेल अलग आणि सस्पेंड पर्सन सरळ इथे मी याला आचार्याला 4-5 लोकांना नोटीस काढली. वैभववाडीला 2-3 लोकांना काढली. तुमच्याकडे पण सावंत साहेब असतील अशी बोली जसं ते मगाशी त्याने उदाहरण दिलं. 6 दिवस आय विल नॉट म्हणजे इथे काय मी त्याच्यासाठी नाही बसलो साहेब. माझं पद काय माहिती का तुम्हाला प्रशासकीय गोष्टी देणे म्हणजे जसं तुम्हाला मनुष्यबळ देणे मटेरियल देणे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची मंजुऱ्या देणे तुम्हाला मॅनेजमेंट करून देणे का तुमच्या वायरमॅन काम करायचं हे बघायला नाही. मी त्या वायरमॅनवर ॲक्शन घेण्यासाठी बसलो इथे. मी जर तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकलंय आता तुमच्या सगळ्या लोकांना मेसेज देऊन टाका. मला आपल्या तक्रारी ऐकायला मिळाल्या तर मग मी एकदम पहिले संधी देईन महिनाभर नाही सुधारणा झाली तर साहेब मी घरी पाठवून देईन आणि एकदम स्पष्टपणे सांगतो. सांगितलंय टायमिंग टायमिंग सगळं ते एका ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मला दुरुस्ती हे पाहिजे पूर्णपणे इम्प्रूव्हमेंट पाहिजे सुधारणा पाहिजे. तुम्ही साहेब तुम्ही फॉलोअप का घेत नाही. तुम्ही फॉलोअप का घेत लोकांनी कंप्लीट येतं मग तुम्ही का फॉलोअप घेत नाही का फोन रेकॉर्ड करून ठेवतो. मी नोटीस काढतो. सर तुम्ही नोटीस कोणाला करता. तुम्ही लेखी लिहून दिलं 8 दिवसात फिडर करतो म्हणून लेखी लिहून दिले सर तुम्ही. होय 1.5 महिन्यापूर्वी दीड लेखी दिला तुम्ही. आता पोझिशन काय केबल सगळी टाकून झालेली आहे. साहेब आम्ही कबूल हे 4 महिने झाले त्या गोष्टीला सर म्हणून तुम्हाला म्हटलं एक मिनिट सर ऐकून घ्या जरा. तुम्ही जे बोलताय ना की आम्ही काहीच म्हणजे बोललो तुम्हाला करतो आणि काहीच करत नाही असं नाही. ठीक आहे ना सर. साहेब माहिती देतो साहेब काय हो सर माहिती आहे ऐकून घ्या ना सर. हो सर तुम्ही ऐकू सर 4 महिने झाले सर. 4 महिन्यापूर्वी हे सांगते तुम्ही आता तुम्ही नव्हता याला सर. आम्ही तुमच्या खुर्चीची म्हणतोय तुमच्या इंडिव्हिज्युअल भांडत नाही. माझ्यासमोर प्रश्न आल्यावर मी ऍक्टिव्ह हो सर मी या साहेब ह्याला पण सांगितलं होतं ह्याला किती महिने झाले माहिती आहे तुम्ही हे धरून तो साहेब बोलतो एकदा हे का म्हणून म्हणते एकदा तुम्ही माहिती आहे आमका तर सांगा. आता 8 दिवसावर इलेला आपण एक सेकंड मला बोलू दे. मी ज्यावेळी जॉईन झालो ना त्यावेळी मी पूर्णपणे नवीन होतो त्याच्यामुळे मला इथल्या जॉग्राफी म्हणजे भौगोलिक अडचणी आणि पाऊस वारा याचा मला अंदाज नव्हता. तर यांना आम्ही त्यावेळी सांगितलं होतं मी 8 दिवसात करतो. परंतु दरम्यानच्या काळात पाऊस आला वादळ आला सगळी यंत्रणा हे सोडून आपल्याला जे पडलेले पोल आहेत त्या कामामध्ये गुंतवायला ते जसे फ्री झाले तसं कालपासून काम सुरू झाले. काल रात्री 4 केबल पण टाकल्या. ते रोड साईडची केबल त्यावेळी टाकून घेतली ती आता पोल पण उभे केली. किती आज करतोय आता म्हटले 8-15 दिवस जर आपल्या वादळामुळे आणि तुम्ही जे नाही काम करणार ते कायमस्वरूपी करा. तू जवळजवळ 2 वर्ष आमच्या स्ट्रीट लाईटचं काम करतस. तात्पुरता येतं 2 दिवस लाईट साहेब आमच्या तिथे ना ज्येष्ठ नागरिक तिथे बसतात. 2 वर्ष हा माणूस तात्पुरती 2 दिवस लाईट असते आणि 8 दिवस नसते. स्ट्रीट लाईटचं केव्हा तरी प्रॉब्लेम केव्हा तरी काय किती वेळा दाखवू आता किती दिवस बंद आहे रे. चालू केलं कधी केतन
एक मिनिट. अरे बाबा, माझ्या प्रश्नात होतं ते. तुम्ही मी मागाशीच बोललो, आपल्या मागचे काही जे चुका झाल्यात किंवा जे कामं झाली नाहीत ना, ती उद्यापासून दुरुस्ती करायची. तुम्ही एक्सक्युजन देऊ नका, मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, असं केलं होतं, मग मी काय केलं. आता काय करायचं ते सांगा, काय त्याला अडचण काय ते. तुम्हाला अडचण काय, स्पेसर लागणार, काय लागणार ते आताच सांग. अडचणी सांगा तुम्ही. तुम्हाला गावात जाऊन परत ग्रामस्थांना आम्हाला हे माणसं नाही, माणसं कमी आहेत, कोण बघत नाही असं सांगू नको. टेबल लावायसाठी सगळं देतो, फक्त माझी टेबल हेच अपेक्षा आहे. म्हणजे काम आहे म्हणजे पेट्रोलिंग व्यवस्थित त्यांचं करत नाही. मी यांना बरंचदा सांगितलं. आणि त्या फणसवाडीमध्ये साहेब एस.टी. लाईनला खांदी लागत होती, मी तोडून आणली त्याला दाखवण्यासाठी स्पेसिंग. काय ते खांदे एवढी जळून गेले साहेब. जास्त लांब बोलू. काय काम सांगू नका. पण तुम्ही त्या सरपंचांना सांगितलं ना, सरपंच त्या वार्डातल्या सदस्यांना पाठवतील ना सोबत, ते जबाबदारी घेतील. हे बघा, तुम्ही आणि तुमचे साहेब हे जे हे आहे तुमचे आज कणकवली महावितरण कार्यालयावरती जी तुम्ही वरवडे आणि तुमची सगळं आजूबाजूची गावं आज तुम्ही भेट दिली, त्यामागची कारणं काय? मी आमच्या कलमट विभागातर्फे म्हणजे उपसभापती म्हणून माननीय एक्झिक्युटिव्ह साहेबांना एक पत्र दिलं होतं की आमच्या कलमट विभागामध्ये म्हणजे जी गावं येतात सातरल, कासरल, आशिये, कलमट, वरवडे, पिसे कामते या गावामध्ये वारंवार लाईट जाते. त्या संदर्भात आमचे अनेक तक्रारी आहेत आणि त्या गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, उपसरपंच असतील, ह्या सर्वांना मिळून आम्हाला एक भेट पाहिजे होती. मी पत्र दिल्यानंतर त्यांनी लागलीच आज सोमवारी 13 तारीखला आम्हाला ही भेट निश्चित केली होती आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आलो होतो. ह्या 5ही गावाचे म्हणजे सातरल, कासरल, वरवडे, पिसे कामते आणि आशियेनी कलमट गावातील सर्व ग्रामस्थ लोकप्रतिनिधी या ठिकाणी हजर होते. प्रत्येकाने आपापल्या गावातील समस्या या ठिकाणी सांगितल्या. प्रत्येक समस्येवर या ठिकाणी चांगली अशी चर्चा झाली आणि आम्हाला त्यांनी आश्वासित केलं म्हणजे जो आम्ही प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर उपाययोजना म्हणून चांगलं एक्झिक्युटिव्ह साहेबांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला. या ठिकाणी जी वारंवार लाईट जाते ते फिडर, कलमट फिडर वेगळा करणार, वागदे फिडर वेगळा करायचा आहे. जे पोल सडलेले आहेत ते जे इमर्जन्सी जे खरोखरच गरज आहे असे पोल 10 पोल तुम्हाला बदलून देतो म्हणून सांगितले. जे वाकलेले पोल आहेत ते सरळ करून देतो. ज्या ठिकाणी तारा एकमेकाला जॉईंट होत आहे, शॉर्ट सर्किट होतं, तिथे स्पेसर लावणार म्हणून सांगितलं. आणि महत्त्वाचं उद्यापासूनच सगळ्या गावात त्या गावातील सरपंचांना भेट देऊन ट्री कटिंगचं काम ते उद्यापासूनच चालू करणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि बऱ्यापैकी आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं असेल, गावातील ग्रामस्थांचं असेल, समाधान त्यांनी केलेलं आहे. बरं, ह्यात तुम्ही ज्या काही तुम्ही कामं सांगितली आहेत ती कामं किती दिवसाच्या कालावधीचा तुम्हाला त्यांनी शब्द दिले आहे? आता ही कामं जी आहेत ती 8 ते 10 दिवसात होतील. त्यामुळे आजची मीटिंग ही एकदम सामंजस्यात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आम्ही त्यांना इशारा देऊन पण आलो आहे. आजची मीटिंग ही पहिली होती, पण ही जर कामं आमची 10-15 दिवसात झाली नाहीत तर पुढची मीटिंग ही वादळी होणार असा त्यांना आम्ही इशारा देऊन आलो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.